सणासुदीची सुरुवात झाली की प्रत्येकाच्या दारावर रांगोळी काढायला सुरुवात होते. पण सणवार म्हटलं की आपण लेडीज एवढे बिझी असतो की आपल्या आवडीची छानशी रांगोळी काढायलाही वेळ मिळत नाही. तर आजकाल ना तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्राम, यूट्यूबवर मस्त अशा रेडीमेड रांगोळीचा बिझनेस सुरू आहे. भरपूरशा गृहिणी आपल्या घरातूनच हा बिझनेस करती आहे. तर मी देखील ही रांगोळी बनवलेली आहे आणि अगदी बनवायला सोपी आहे. तर त्यासाठी मार्केटमध्ये स्टेशनरी शॉपमध्ये तुम्हाला OHP नावाची ट्रान्सपरंट शीट मिळेल. तर एक शीट मी ही 5 रुपयाला घेतली आहे. तर आपल्याला पहिले काय करायचं आहे, एखाद्या कोऱ्या कागदावर जी ही डिझाईन आपल्याला त्या ट्रान्सपरंट शीटवर ड्रॉ करायची आहे ती काढून घ्यायची आहे. मग त्या पेजवर ती ट्रान्सपरंट मीन्स OHP शीट ठेवायची आहे आणि वरतून परमनंट मार्करने ही डिझाईन काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला फेविकॉल घ्यायचा आहे आणि फेविकॉलमध्ये हलकंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर ब्रशच्या हेल्पने व्हिडिओ जसं दाखवला आहे त्यानुसार अप्लाय करायचं आहे आणि ज्या कलरने तुम्हाला रांगोळी कलर करायची आहे त्यानुसार ते कलर टाकायचे आहे. अगदी 5 ते 6 मिनिट त्या रांगोळीला सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर एखादा कोरा कागद घ्यायचा आहे, त्याने त्या रांगोळीला व्यवस्थित प्रेस करायचं आहे आणि जी एक्स्ट्रा रांगोळी असते ती आपल्याला काढून घ्यायची आहे. माझ्या बोलण्यापेक्षा व्हिडिओत तुम्ही चांगल्या प्रकारे समजू शकता आणि त्यानंतर तुम्ही रांगोळीला वाटेल त्या कलरने शेडिंग देखील करू शकता. तर इथे मी ॲक्रेलिक कलरने हलकासा हिरव्या कलरने शेड केलेला आहे, पण मला सिंपल रांगोळी छान वाटत आहे. आणि त्यानंतर ब्लॅक कलरने तुम्हाला या रांगोळीला व्यवस्थित शेडिंग द्यायची आहे. तुम्ही वाटेल तर इथे वेगवेगळ्या लेसेसचा किंवा क्राफ्टिंग मटेरियलचा यूज करून देखील या रांगोळीला डेकोरेट करू शकता. फक्त ही रांगोळी बनवताना माझ्या लक्षात आले की मॉइश्चर असलेली रांगोळी यूज करायची नाही. अगदी कोरडी रांगोळी तुम्ही यूज करा, नाहीतर तुमची रांगोळी खराब होणार. तुम्ही गणपतीची रांगोळी बघू शकता. इथे मी जी पिवळी रांगोळी वापरली त्यात थोडासा मॉइश्चर आला होता, तर तुम्हाला अगदी सुखी रांगोळी वापरायची आहे. तर मैत्रिणींनो, जर का तुम्हाला फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर फोटो खाली जे त्रिकोणाचं साईन आहे त्यावर क्लिक करून पाहू शकता.